नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे खूप खूप स्वागत. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी 26 एप्रिल 2026, पेपर क्रमांक 2 माध्यम मराठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची आपण संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. बघा, प्रश्न क्रमांक 26 ते 27 साठी सूचना आहे. इथं एक वेन आकृती दिलेली आहे. वर्तुळात गायन, चौरसात वादन आणि त्रिकोणात नृत्य करणाऱ्या व्यक्तींची माहिती आणि संख्या दिलेली आहे. 26वा प्रश्न आहे, किमान 2 कलामध्ये पारंगत असणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? पर्याय क्रमांक 2 26. पुढचा प्रश्न 27, फक्त गायन करणाऱ्या व्यक्तींपेक्षा फक्त नृत्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या कितीने कमी आहे? पर्याय क्रमांक 4 13ने कमी आहे. प्रश्न क्रमांक 28, पुढील प्रश्नात रिकाम्या वर्तुळात कोणती संख्या येईल? तर रिकाम्या वर्तुळात 31 ही संख्या येईल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28, एका सांकेतिक भाषेत 625 बरोबर 32, 234 बरोबर 11 आणि 941 बरोबर 13 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 387 बरोबर किती? तर पर्याय क्रमांक 4 29. पुढचा प्रश्न पाहूया. 30, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय क्रमांक 3 57 संख्या येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 31, एका सांकेतिक भाषेत राजपूर बरोबर 32, महाराज बरोबर 27 आणि राजपुत्र बरोबर 28 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत महापूर हा शब्द कसा लिहाल? तर पर्याय क्रमांक 2 73. पुढचा प्रश्न आहे 32, रुबियाचा दुसरा वाढदिवस सन 2017 महात्मा गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात आला. जर त्या वर्षी महात्मा गांधी जयंती सोमवारी आली असेल तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? तर पर्याय क्रमांक 3 बुधवार. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 33, बघा 33 आणि 34 साठी सूचना आहेत की अक्षरे आणि स्वरचिन्हे त्यांना सांकेतिक चिन्हे दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. हरणाच्या पिल्लाचे नाव कसे लिहाल? तर हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात, तर पाडस कसे लिहाल? तर पर्याय क्रमांक 2. 34चं उत्तर आहे, ह्या चिन्हासाठी कोणता शब्द दर्शवला जाईल? पर्याय क्रमांक 1 पराजय. प्रश्न क्रमांक 35, तुमचा मित्र मोबाईलचा वापर खूप करत आहे अशा तुम्हाला आढळल्यास तुम्ही काय कराल? प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आवश्यकतेनुसार व कमीत कमी मोबाईल वापरण्यास सांगेन. प्रश्न क्रमांक 36, वरील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? तर पर्याय क्रमांक 4 भ आणि र. प्रश्न क्रमांक 37, बघा इथं कवितेच्या 2 ओळी दिलेल्या आहेत आणि 2 अक्षरी शब्दांची संख्या आपल्याला ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1 5 शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 38 ते 42 साठी सूचना आहेत. गटात न बसणारे पद ओळखायचे आहेत. 38चा आहे 3 मेघ हे गटात बसत नाही. पुढचा प्रश्न 39चा पर्याय क्रमांक 3, 40चं पर्याय क्रमांक 2, 41चं पर्याय क्रमांक 2, 42 पर्याय क्रमांक 3. बघा 43 पर्याय क्रमांक 3, 44 पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीमध्ये कोणांची संख्या 20 आहे? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45 व 49 साठी सूचना आहे. बघा की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी संबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. शिक्षक, प्रश्नचिन्ह डॉक्टर, रोग, तर याचं पर्याय उत्तर येते पर्याय क्रमांक 4 अज्ञान. 46चं पर्याय क्रमांक 2, 47चं पर्याय क्रमांक 1, 48 बघा 2 रेषा परत 3 रेषाचा त्रिकोण, 3 रेषा परत 5 रेषाचा पंचकोन, पर्याय क्रमांक 2 येते. प्रश्न क्रमांक 49 पर्याय क्रमांक 49 पर्याय क्रमांक 3,
प्रश्न क्रमांक 50 शरदचा काका हा सविताचा मामा आहे तर सविताची आई शरदची कोण? पर्याय क्रमांक 3 आत्या. प्रश्न क्रमांक 51 ॲना रीनापेक्षा उंच आहे, सारा रिंकूपेक्षा उंच असून रीनापेक्षा उंच नाही तर सर्वात ठेंगू कोण? तर रिंकू. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 52 प्रतिबिंब जल प्रतिबिंब शोधायचं आपल्याला ह्याचं, तर प्रश्न क्रमांक 52चं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. 53चं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 54 आणि 57साठी गटात न बसणारे पद आपल्याला शोधायचे आहे. बेडूक, मगर, खेकडा. पर्याय क्रमांक 4. कासव येते, हे उभयचर प्राणी आहेत. प्रश्न क्रमांक 55 याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. छप्पनचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. 57चं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 58 आणि 59साठी आरशातील प्रतिमा शोधायची आहे. तर पर्याय क्रमांक 2. 58चं पर्याय क्रमांक 2 येते. 59 पर्याय क्रमांक 1. 60चे पर्याय क्रमांक 2. बघा अजयचे आजचे वय विजयच्या आजच्या वयाचे दुप्पट आहे. जर अजयचे आजचे वय 24 असेल तर त्या दोघांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज येते 30. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61 व 62साठी सूचना तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 63 शर्वी शाळेतून बाहेर पडून सरळ उत्तरेकडे 100 मीटर चालत जाऊन डावीकडे काटकोनात वळली आणि 200 मीटर सरळ चालत गेली. पुन्हा ती उजवीकडे काटकोनात वळून सरळ 100 मीटर चालत गेली व घरात पोहोचली तर घराच्या कोणत्या दिशेला तिची शाळा असेल? पर्याय क्रमांक 1 येते आग्नेय. प्रश्न क्रमांक 64 ते 66साठी सूचना आहे की पुढील प्रश्नात पदाच्या मालिकेत विशिष्ट क्रम आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला शोधायचे आहे. 64 प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. 65 पर्याय क्रमांक 4. 66 पर्याय क्रमांक 3. 67 आणि 68साठी सूचना आहे चुकीचे पद ओळखायचे आहे. पर्याय क्रमांक 67 मध्ये पर्याय क्रमांक 2 म्हणजे 424 चुकीचे पद आहे. 68 पर्याय क्रमांक 1 75 हे चुकीचे पद आहे. पुढचा प्रश्न आहे 69 वरील संख्या मालिकेत लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार 18 येतो अशा किती जोड्या आहेत? पर्याय क्रमांक 1 4 जोड्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70 दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील डावीकडून पहिले आणि 7वे तसेच उजवीकडून 6वे आणि 11वे अशी अक्षर घेऊन एका प्राण्याचे नाव तयार होते. त्या शब्दातील शेवटून 3रे अक्षर कोणते? तर पर्याय क्रमांक 2 ओ येते. प्रश्न क्रमांक 71 या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 3 10 संख्या आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 72 28 मुलांच्या रांगेत शेवटून 10व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या माणसाचा त्याच रांगेत सुरुवातीपासून कितवा क्रमांक असेल? पर्याय क्रमांक 4 19वा. प्रश्न क्रमांक 73 एका रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 4 मीटर अंतरावर एक खांब याप्रमाणे 25 खांब उभे केले तर रांगेतील मधल्या खांबापासून 22वा खांब किती मीटर अंतरावर असेल? पर्याय क्रमांक 2 36. पुढचा प्रश्न आहे 74 खालील आकृतीत घरांची रचना एका विशिष्ट पद्धतीने केली आहे त्यात किती घन आहेत ते ओळखा. पर्याय क्रमांक 4 24 घन आहेत. प्रश्न क्रमांक 75 मे महिन्याच्या 15 तारखेस गुरुवार आला असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रविवार. तर अशा प्रकारे आपले बुद्धिमत्ता चाचणीची संभाव्य उत्तरसूची पाहिलेली आहे. तर हा प्रश्नसंच डी जरी असला तरी आपण प्रश्न मी सगळे वाचून दाखवलेले आहेत त्यामुळे तुम्ही प्रश्न पाहून त्या उत्तराचे पर्याय टिक करून घ्या. धन्यवाद.